Good morning, my dearest students, my dear educators, principal ma'am, and the distinguished guests on the dais. तुम्हाला माहिती आहे आपण हे कुठला लॅब आज इनॉग्रेट करतोय? काय? रोबोटिक्स ऐकलंय? कोडिंग ऐकलंय? AI म्हणजे काय असतं मला सांगा? फॅन्टॅस्टिक. तर हे सगळे तुम्ही युट्यूबवर बघितलं असेल आणि खूप काय काय ऐकलं पण असेल याबद्दल, राईट? आणि स्टीम एज्युकेशन ऐकले तुम्ही? STEAM. ओके, तर हे जे आहे फाउंडेशन आहे हे सगळ्या रोबोटिक्स AIचं. स्टीम म्हणजे सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग, आर्ट्स अँड मॅथमॅटिक्स. आपला हा जो लॅब आम्ही इनॉग्रेट करतोय, थँक्यू टू फिकी फ्लो फॉर देअर सपोर्ट इन स्पॉन्सरिंग दिस लॅब. थँक्यू टू मिस पूजा आनंद. मी बघितलं तुम्ही किती असं जोरात टाळ्या वाजवल्या पूजा मॅडमला जेव्हा सत्कार करत होता तेव्हा, विच मीन्स यू नो हर व्हेरी वेल. सो थँक्यू पूजा, थँक्यू मॅम फॉर युअर सपोर्ट. आणि तुमची शाळा ही खूप छान शाळा आहे. आता तुम्हाला रोबोटिक्स बद्दल काय एक सांगते 1 मिनिटात पटकन. रोबोटिक्स इंडिया जे आहे एक नॉन प्रॉफिट आहे आणि हे कुठल्या देशातले ओरिजिन आहे माहितीये तुम्हाला? फिनलँड. ऐकलंय तुम्ही फिनलँड? हा, तर फिनलँडच्या शेजारी एक देश आहे एस्टोनिया. तिकडचं पॉप्युलेशन आहे 1.4 मिलियन. आपण इंडियामध्ये किती आहोत? 1.4 बिलियन. करेक्ट. पण तिथे 4 वर्षाचे जे मुलं असतात ते कोड करतात आणि 6 वर्षाचे मुलं जे असतात ते रोबोट बनवतात. ते देश जे आहेत 2 देश, दॅट हॅज द लार्जेस्ट नंबर ऑफ स्टार्टअप्स इन युनिकॉर्न कमिंग आउट पर कॅपिटा इन द वर्ल्ड. म्हणजे ते ऑन्टरप्रिनर्स जे आहेत ते बनवतात ही देश. आपण तिथे त्यांचा इन्फ्लुएन्स घेऊन किंवा त्यांच्याकडून एनकरेजमेंट घेऊन आपण हे इंडियामध्ये सुरू केलं आहे. तर रोबोटिक्स इंडिया जे नॉन प्रॉफिट आहे त्यांनी पॅन इंडिया आमचं 9 स्टेट्समध्ये गव्हर्नमेंट स्कूल्स, जिल्हा परिषद, म्युनिसिपल कॉर्पोरेशन, PMC स्कूल्समध्ये आम्ही हे लॅब सेटअप केले आहेत. 1.5 मिलियन चिल्ड्रन इन द लास्ट 5 years हॅव बीन ट्रेन्ड. आता तुम्हाला याच्यातली सगळी छान गोष्ट सांगते. तुम्हाला असं वाटतं की तुम्ही स्पर्धेत भाग घ्यावा, रोबोट्स बनवायचे, स्पर्धेत भाग घ्यायचं, सायन्सचे प्रॉडक्ट्स दाखवायचे, तर तुम्ही सायन्स एक्झिबिशन बनवतात, त्याच्यामध्ये छोटीशी एक बॅटरी लावतात, काही मोटर सेन्सर लावतात आणि ते काम करतं. करेक्ट? येस. आता तुम्हाला आम्ही शिकवणार की हे प्रोजेक्ट तुम्ही रोबोटिक्सद्वारे कसा एक मोठा ऑटोनॉमस प्रोजेक्ट सुरू करू शकतात, स्पर्धेत भाग घेऊ शकतात, नॅशनल स्पर्धा आणि इंटरनॅशनल स्पर्धा. तर 2024 मध्ये 41 स्टुडंट्स इन द फर्स्ट टाइम ऑफ द हिस्ट्री ऑफ अवर कंट्री फ्रॉम डिफरंट पार्ट्स ऑफ इंडिया participated at the Robotics International Championship, where there were participants from 57 countries, over 5,000 participants. आणि माहिती आपल्या भारतातल्या किती मुलांना पोडियम पोझिशन मिळाली? 3 मुलांना पोडियम पोझिशन मिळाली. त्याच्यामधले 2 टीम्स होती ना, they were all girls team. So round of applause for my girls. तर असं विचार नका करू की हे टेक्नॉलॉजी आहे, कोडिंग आहे, AI, रोबोटिक्स फक्त हे जेंडर इन्क्लुसिव्ह नाहीये, हे फक्त मुलांसाठी नाहीये. दिस इज फॉर एव्हरीवन. दिस इज फॉर द गर्ल्स ऑल्सो. आवर प्रोग्राम इनिशिएटिव्ह इज कॉल्ड गर्ल्स हू बिल्ड रोबोट्स. तर कॉंग्रॅच्युलेशन की तुम्हाला ही संधी मिळाली आहे हे लॅबमध्ये रोबोट्स कोडिंग करण्याची. आणि आपण 6 महिन्यानंतर तुम्हाला स्पर्धेत बघू आणि एक 9 महिन्यानंतर आय वॉन्ट टू सी यू ऑल ॲट द इंटरनॅशनल चॅम्पियनशिप. सो ऑल द व्हेरी बेस्ट.